धरुष्टा पूर्णेन्दु सुंदर मुखादरविंद नेत्रा कृष्णा की परम तत्व न जाने। जय जय श्री राधा रमण जय जय नवल किशोरे जय गोपी चितचोर प्रभु जय जय माखन चोर। राधा मेरी स्वामिनी मैं राधे जी को दासा जन्म जन्म मोहि दीजियो प्रभु तुम्हें चरणन को वास। पूर्णेन्दु सुंदर मुखादरविंद नेत्रा कृष्ण की परम तत्व न जाने। जय जय श्री राधा जय जय नवल किशोरे जय गोपी चितचोर प्रभु जय जय माखन चोर जय जय माखन चोर। मैं तो कहूँ सावरिया बासरिया वाला 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 मैं तो कहूँ सावरिया बासरिया
आकुतीर्देव होतीच्या प्रसूती रीती विश्रुता प्रसूती रीती विश्रुता. श्रीमद भागवत महापुराण अंतर्गत आज तृतीय दिवसाच्या कथेला आपण या ठिकाणी प्रारंभ करत आहोत. कथेचं निमित्त या ठिकाणी कैलासवासी सोमनंद बोराटे या बाळाच्या वर्ष श्राद्धानिमित्त ही कथा बोराटे परिवाराने या ठिकाणी आयोजित केलेली आहे. या कथेचं फल आपल्याला निश्चित प्राप्त होणार आहे, कारण आपण तेवढ्या श्रद्धेने तेवढ्या मनापासून या ठिकाणी सेवा करत आहोत. म्हणून सेवा केल्याच्या नंतर मेवा भेटत असतो. गीतेमध्ये म्हटलेलं आहे श्रद्धावान लभते दान. हा श्रद्धेला फल आहे. म्हणून या ठिकाणी आज आपण कथेमध्ये सविस्तरपणे सांगणार आहोत. या ठिकाणी सती महादेवाची कथा सांगणार आहोत, ध्रुवबाळाची कथा सांगणार आहोत, प्रल्हादाची कथा सांगणार आहोत. लक्षपूर्वक ऐकायचं फक्त. जेवढी कथा मी सांगितली तेवढी कथा संपल्यानंतर तुम्हाला विचारून घेणार आहे. काय काय सांगितलं ते मला सांगा. जे बरोबर उत्तर देईल त्याला चांदीचं नाणं बक्षीस दिलं जाईल, आणि जे खोटं सांगेल ज्याचं चुकीचं येईल त्याच्याकडून सोन्याचं नाणं डबल घेतलं जाईल. प्यार से कही राधे श्याम. ठीक आहे. अशा पद्धतीने या ठिकाणी तृतीय दिवसाच्या कथेला प्रारंभ. खूप आनंद येणार आहे कथेमध्ये. खूप गोड अशी कथा आहे, खूप चिंतनीय कथा आहे, एकदम गोड अमृतासारखी कथा आहे. लक्षपूर्वक ऐका. वेळेत आपल्याला असताना अर्धा पाऊण तास उशीर झाला तरी आपण 6 वाजेपर्यंत तुम्हाला सुट्टी देणार नाही. आता चिर करा नाही तर फिर करा. हा, आपल्याला असताना खरोखर पात लावायची म्हणजे लावायची, पात तिथे गेलीच पाहिजे, आहे का नाही. अशा पद्धतीची कथा आपण सांगण्यात आहोत. म्हणूनच तो शतरूपाय तिसर करण्याची जगिर्या कुतीर्देव होतीच प्रसूती रीती विश्रुता. हा, त्या ठिकाणी महाराज सांगतात म्हणू नावाचा एक असणारा खरोखर सूर्यपुत्र होता. आणि सूर्यपुत्र तो कसा याची सविस्तर कथा तुम्हाला सांगितल्या जाईल. तुम्ही लक्षपूर्वक ऐका. प्यार से कहिए राधे श्याम. बैठे बैठे सावधान. सर्व प्रश्न सर्व उत्तरे तुम्हाला या ठिकाणी मिळाल्या जातील. मी कालही सांगून गेले. प्रथमतः ही कथारूपी अमृत, ही कथारूपी फल श्री असणाऱ्या विष्णू परमात्म्याने ब्रह्माजीला सांगितलं, ब्रह्माजीने नारदजीला सांगितलं, नारदजीने व्यासांना सांगितलं, व्यासाने शुकदेवाला सांगितलं, शुकदेवाने राजा परीक्षिताला सांगितलं, आणि परीक्षिताच्या माध्यमातून आपल्याला कथा भेटली आणि तुम्हाला मी सांगत आहे. ऐका ना, लक्षपूर्वक कथा ऐका. प्यार से कहिए राधे श्याम. भगवान विष्णूने चतुश्लोकी भागवत राजा ब्रह्माजीला सांगितलं, आणि ब्रह्माजीने त्या ठिकाणी खरोखर प्रथमतः या सृष्टीवरती काहीच नव्हतं माई बाप, काहीच नव्हतं. नुसतं पाणीच पाणी, पाणीच पाणी, पाणीच पाणी, पाणीच पाणी होतं, पाणीच. हा, त्या ठिकाणी भगवंताला इच्छा झाली. पहिले कोठेच नव्हती काही, चंद्र सूर्य तारा नाही, अवघे सृष्टीच होते पाही, कानवा तेरे 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 ते. पहिलं काहीच नव्हतं, एक शुद्ध ब्रह्म होतं. त्याला रंग नाही, रूप नाही, नाही वर्ण छाया. त्याला रंग नाही, रूप नाही, काळा नाही, गोरा नाही, नाक नाही, तोंड नाही, हात नाही, पाय नाही, काही नाही, चिखलाचा गोळा. हा, त्या भगवंताला इच्छा झाली की सृष्टी निर्माण करायची. एका पिंपळाच्या पानावरती माझं शुद्ध ब्रह्म होतं. त्या शुद्ध ब्रह्माचे असणाऱ्या खरोखर त्या ठिकाणी समुद्राच्या काठी पिंपळाचं पण, आणि पिंपळाच्या काठी असणारं त्या ठिकाणी शुद्ध ब्रह्माच्या बिंबीच्या देठातून एक कमळाचं फूल निघलं भगवंताच्या इच्छेने, आणि इच्छेने निघल्याच्या नंतर त्याच्यातून ब्रह्माजीची उत्पत्ती झाली. ब्रह्माजी भगवान की. ब्रह्माजीची उत्पत्ती झाली, आणि ब्रह्माजीने चारी दिशेला बघायची इच्छा झाली की 4 मुंडके त्यांना निर्माण झाले, 4 शिर तयार झाले. चारी दिशेला बघितलं, सगळं पाणीच पाणी, पाणीच पाणी, पाणीच पाणी. तेवढ्यामध्ये ब्रह्माजी घाबरून गेले. नेमकं काय, मला कुणी प्रगट केलं, मला कुणीतरी प्रगट करणार आहे, माझा कुणीतरी चालक मालक आहे. मग तेवढ्यामध्ये ब्रह्म तर त्याला असं ब्रह्माजीला देव दिसला नाही, पण आवाज आला
तपाह तपाह असा आवाज आला आणि मग त्या ठिकाणी ते ब्रह्माजीने ध्यान लावलं, डोळे झाकले आणि तपश्चर्या करत बसले, नामस्मरण करत बसले. 1 वर्ष पूर्ण झालं. 1 वर्ष पूर्ण झाल्याच्या नंतर भगवान विष्णू प्रकट झाले आणि भगवान विष्णू प्रकट झाल्याच्या नंतर ब्रह्माजीच्या डोक्यावरती हात ठेवला आणि ब्रह्माजीने हात जोडला. ब्रह्माजीने सांगितलं, हे देवा, मला कोणत्या कारणाने निर्माण केलं तुम्ही, माझ्यासाठी काय काम आहे सांगा. असं सांगितल्याच्या नंतर त्याच्यासाठी भगवंताने सांगितलं, तुला आता सृष्टी निर्माण करण्याचं काम करायचंय. ठीक आहे म्हटलं, जो आज्ञा प्रभू, काय हरकत नाही. प्रथमतः त्या ठिकाणी असलेले ब्रह्माजीने मात्र खरोखर सनक सनंदन संकादिक महात्म्याला त्या ठिकाणी प्रगट केलं. भगवान ब्रह्माजीला सिंक आली. सिंक कळती ना, शिका नाही आले की तपकीर ओढायची, मग शिका येतात, नाही का नाही. सिंक आली. सिंक आल्याबरोबर त्यांच्या नाकातून वराहाचं पिल्लू बाहेर पडलं. वराहा भगवान की. आज लई देवांचं प्रागट्य होणार आहे. फुलं आहेत का? फुलं असले की टाकायचे ते देवाच्या अंगावर. वराहा भगवान की. वराहा भगवान प्रगट झाले आणि वराहा भगवान प्रगट झाल्याच्या नंतर एवढंच पिल्लू होतं बघा, पण काही क्षणामध्ये एवढं मोठं झालं, गजा एवढं ते झालं. झाल्याच्या नंतर त्याने पृथ्वीवरती पाताळामध्ये असताना त्या ठिकाणी उडी मारली, छलांग मारली आणि त्या ठिकाणी पाताळामध्ये गेले. पाताळामध्ये जाऊन काय केलं, हिरण्यक्ष आणि हिरण्यकश्यपूचा भाऊ हिरण्यक्ष याने पृथ्वीचं हरण केलं होतं, म्हणून त्याच्याशी युद्ध केलं आणि त्याच्याशी युद्ध करून पृथ्वी वरती आणली. वरती आणून त्याची यथासांग व्यवस्थापना करून दिली. प्यार से कहिए पृथ्वी मैया की. अशा पद्धतीने त्या ठिकाणी पृथ्वीची व्यवस्थापना केली आणि केल्याच्या नंतर त्या ठिकाणी ब्रह्माजीने सनक सनंदन सनकादिकांना प्रगट केलं. नंतर त्या ठिकाणी ब्रह्माजीचे पुढे हात जोडले सनक सनंदन सनकादिक महात्म्यांनी. ब्रह्माजी, हमारे लिए क्या आज्ञा है, काय काम आहे सांगा. त्यावेळेस ब्रह्माजीने सांगितलं की तुम्ही सृष्टी निर्माण करण्यास मला मदत करायची. सनक सनंदन सनकादिक म्हटले, नाही, या सृष्टीच्या झंझट मध्ये आम्हाला पडायचं नाही म्हटले. आम्हाला संन्यास घ्यायचा आहे, आम्हाला देवदेव करायचा आहे, आम्हाला परमात्म्याचं चिंतन करायचं आहे, आम्हाला बद्रीनाथच्या त्या ठिकाणी गाभाऱ्यामध्ये जाऊन तपश्चर्या करायची आहे. म्हणून त्या ठिकाणी सनक सनंदन सनकादिक महात्मे बद्रीनाथच्या त्या ठिकाणी गेले. त्या ठिकाणावरती तपश्चर्या करू लागले. तपश्चर्या करत असताना त्या ठिकाणी ब्रह्माजीला राग आला. ब्रह्माजी म्हटले, माझे पोर असून माझं ऐकत नाही. ब्रह्माजीची ही भ्रुकुटी आहे नाही खालीवर झाली, राग आला आणि त्या रागाच्या द्वारे रुद्र भगवंताचं प्रागट्य झालं. रुद्र भगवान की. रुद्र भगवान प्रगट झाले. रुद्र ते रडू लागले म्हणून त्यांचं नाव रुद्र पडलं. त्यापेक्षा कहिये रुद्र भगवान की. रुद्र म्हणजे कोण, तर भगवान महादेवाचा अवतार. भगवान महादेव त्या ठिकाणी प्रगट झाले आणि भगवान महादेवाने सुद्धा ब्रह्माजीला हात जोडले. ब्रह्माजी, तुम्ही आमचे पिताश्री आहात ना, त्या नात्याने तुम्हाला हात जोडतो. माझ्यासाठी काय आज्ञा आहे सांगा, काय काम आहे. त्यावेळेस ब्रह्माजीने सांगितलं, सगळ्याला ऐकू येते कथा. प्यार से कहिए राधेश्याम. ठीक आहे म्हटले, मग या ठिकाणी माझ्यासाठी काय काम आहे सांगा. त्यावेळेस ब्रह्माजीने सांगितलं की आपल्याला देवाने सांगितलं सृष्टी निर्माण करायचं काम सांगितलं. बरं का, लक्ष आहे ना सगळ्यांचं, लक्षपूर्वक कथा आहे का नाही. तुम्ही भरा 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 सांगायचं, तुमचं डोक्यावर मारा जायचं आहे का नाही, म्हणजे कथा जायची आहे का नाही. लक्ष आहे ना, लक्षात घुसतंय का डोक्यात. हलत नाही, डुलत नाही, बोलत नाही, गेले कधी काहीतरी बोलत जा, काय नाही. आपले जुनेच महाराज आहेत, कशाला टेन्शन घेत असतात. प्यार शिकले राधेश्याम. आपली गाडी निघाल्याच्या नंतर नो स्टॉप निघत असते. त्याला स्टॉप नाही. म्हणून तुम्ही काय करायचं, 4G नाही 5G आपले असतात चालू ठेवायचे. नेट वगैरे चालू ठेवायचं, म्हणजे डोक्यावर एक गेलं नाही पाहिजे, सगळं डोक्यात घुसलं पाहिजे, आहे का नाही. प्यार से कहिए राधेश्याम. मग त्या ठिकाणी असताना भगवान महादेवाने विचारलं, आमच्यासाठी काय काम आहे. असं म्हटल्यानंतर ब्रह्माजीने सांगितलं, सृष्टी निर्माण करण्यास आम्हाला मदत करा.
सृष्टी निर्माण करण्यासाठी त्यांनी मदत केली. मग त्यांनी काय निर्माण केलं? मसाडा, मेंढर, डुकर, गाई, गावरांगाय नाही, जरशा, हा, असे चित्र विचित्र मात्र त्यांनी भगवंताने, भगवान भोलेनाथाने काय केलं? निर्मिती केली. असे एवढंच नाही, सुन भूत भूत वेताळे सुद्धा निर्माण केले. भूत वेताळे नाचाती, भूत वेताळे नाचाती, भूत वेताळे नाचाती, शिव भोळा चक्रवर्ती, त्याचे पाय माझे चित्ती, वाचे वदतासी म्हणा, त्यानवादी कृतकाम, धर्मार्थ काम मोक्ष, शिव देखता प्रत्यक्ष, एका जनार्दनी शिवा, निवारी कळी काळाचा भीव. भगवान शंकराने, भोलेनाथाने भूत निर्माण केले, व्यतळा निर्माण केले, जतळा निर्माण केले, नको ती सृष्टी चित्र विचित्र निर्माण केली. ब्रह्माजीचं लक्ष गेलं. ब्रह्माजी म्हटलं, महाराज बास 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 झालं. म्हटले तुम्ही लय काम मोठं केलं, पण जे केलं ते चित्र विचित्र सृष्टी केली. म्हटले कोणाच कामाची नाही, बास झालं, तुम्ही जा आता. म्हटले कुठं जाऊ? केदारनाथाला जा म्हणले, आणि तिथं बसा. तिकडे केदारनाथाला गेले भगवान शंकरजी, आणि तिथे मात्र भगवान विष्णूचं चिंतन करू लागले. भगवान विष्णू भगवान शंकराचं चिंतन करू लागले. हरिहरा भेद नाही करू नये वाद, एकेकाचे हृदय गोडी साखरेच्या ठाई, वेद कासी नाड एक विलंटी जाड, उजवी वाम भाग तुका म्हणे एकच अंग. कारण हर काय करतात तर हरीचं चिंतन करतात, आणि हरी काय करतात तर हराचं चिंतन करतात. म्हणजे हरी हे हराचे भक्त आहेत, आणि हर हे हरीचे भक्त आहेत. म्हणून भगवंताने तुकोबाराने सांगितलं, हरी हरा वेद गोडे साखरेच्या ठाई भेद कासी नाड एक वेलंटी झाड उजवे वाम भाग तुका म्हणे एकच अंग. महाराज सांगतात आपलं जसं एक शरीर आहे दोन भाग आहेत,
तसं हरीचे आणि हराचे दोन नाव आहेत, पण ती वास्तविक पाहता एकच आहे. वास्तविक पाहता सर्व काही त्यांचं एकच आहे. म्हणून वेद काशी नाड महाराज सांगतात, एक वेलंटी चाड वेद काशी नाड एक वेलंटी चाड उजवे वाम भाग तुका म्हणे एकच अंग एकच आहे ते. म्हणून आपण भेद करायचा नाही. आणि तुम्ही जर हराची निंदा केली तर हरीला दुःख होतं, तुम्ही जर हरीची निंदा केली तर हराला दुःख होतं. म्हणून ते एकच आहेत. अशा पद्धतीने आपण सेवा करायची. म्हणून या ठिकाणी हराने मात्र खरोखर चित्र विचित्र सृष्टी त्या ठिकाणी बनवली. भगवान ब्रह्माजीने सांगितलं, हे शंकरजी तेरे बस की बात नहीं है, जाइए कैलाश पर्वत पर जाइए आणि भगवत नामा चिंतन कर लीजिए. असं म्हणून त्या ठिकाणी ते गेले आणि परमात्माचं चिंतन करू लागले. प्यार शिकई राधेश्याम. मग इकडे असताना ब्रह्माजीने त्या ठिकाणी खरोखर सनक सनंदन सनकादिकाला प्रगट केलं. स्वयंभू म्हणूला शतरूपीला प्रगट केलं. स्वयंभू म्हणू शतरूपा या उजव्या बाहू कोण असताना खरोखर स्वयंभू म्हणूला प्रगट केलं. डाव्या बाहू कोण शतरूपीला प्रगट केलं. त्या दोघांचा विवाह लावून दिला. कारण त्यांचं नाव म्हणू आणि तेव्हापासून विवाहाची पद्धत निघाली. त्याच्या अगोदर विवाह नव्हता, जन्म नव्हता, मरण नव्हतं. त्याच्या अगोदर ब्रह्माजींनी मनात आणलं, संकल्प केला की माणूस तयार होत होता. म्हणून मनोपासून मानव निर्मिती झाली. म्हणून तुम्ही आम्हाला मानव म्हणतात. माणसाची जात कोणची ही पाहिल्या जात नाही, फक्त मानव जात ही पाहिल्या जाते. काय माणूस काय म्हणतं, बाया माणूस आहे, स्त्री माणूस आहे, पुरुष माणूस आहे. म्हणजे बायाला सुद्धा माणूसच म्हणतात. का तर तुम्ही आम्ही मनूपासून झालेलो आहोत. मनू कोण आहे तर हा ब्रह्माजीचा पुत्र आहे. म्हणून या ब्रह्माजीच्या पुत्राची मनूची आणि शतरूपेचा काय केला, विवाह केला. तेव्हापासून विवाहाची पद्धत निघाली आणि तेव्हापासून मैथुनी सृष्टी निर्माण झाली. नाही याच्या अगोदर संकल्पित सृष्टी होती. प्यार से कहिए राधेश्याम. मग त्या ठिकाणी सृष्टीची निर्मिती केली. म्हणून शतरूपेचं लग्न लावून दिलं आणि लग्न लावून दिल्याच्या नंतर श्री शुकदेवजी महाराज सांगतात, त्यांना 3 पुरी आणि 2 पोरं झाली. बघा त्यांचे नाव काय, तुम्ही भागवत कथा कधी ऐकली असेल तर सांगा मला नाव. तुम्हाला चांदीचं नाणं द्यायचं. म्हणा एवढं कुठं देण्यात राहतं का. कथेला गेलं तरी शिर्डी गुंतली का काय, मध्ये बांधली का नाही, गुलफाला झटका दिला का नाही, नातू रडतोय का काय, पोरग रडतोय का काय, एवढं देण्यात राहिलं म्हणा तुम्हाला. मग कशाला सांगायला चान्स भेटल. ठीक आहे. त्यांचे 2 पोर आणि 3 पोरींचं नाव आहे. शुकाचार्य महाराजांनी वर्णन केलंय. मनस्तु शतरूपाय तिसरे कन्याचे जगिरे आकुतीर्ती होतीच्या प्रसूतीरीती विश्रुता. महाराज मनस्तु शतरूपा म्हणजे मनू आणि शतरूपीचे पोरं. यांच्या मुलीचं नाव काय, आकुती एक, देवहूती एक आणि प्रसूती एक. हे 3 मुलींचे नाव. आणि मुलांचे नाव उत्तानपाद एक आणि प्रियव्रत. असे 5 संतान त्यांना झाले. आणि या 5 संतानामुळे त्यांच्या पोरांना आखी सृष्टी भरून निघली. बघा साधेच लेकरं झाले नाही त्यांना. कुणाला 60,000, कुणाला 50,000, कुणाला 5,000. अशा पद्धतीने सृष्टी निर्मिती केली त्यांनी. प्यार से कहिए राधेश्याम. सविस्तर तुम्हाला थोडक्यात सांगण्याचा मी प्रयत्न करणार आहे. तुम्ही जर पूर्वी ऐकलं असेल तर तुम्हाला लगेच असताना करंट लागून जाईल. आणि नसलं ऐकलं तर आधी 4-5, 10 बऱ्या वेळेस कथा ऐकावं लागेल, तेव्हा आपल्या लक्षात बसेल. प्यार से कहिए राधेश्याम. ठीक आहे. आकृती नावाची जी पोरगी आहे ही रुची प्रजापतीला दिली. म्हणजे रुची नावाचे ऋषी होते, त्यांना दिली. मुलींना लक्षात ठेवा, ज्यांना भागवत शिकायचे त्यांनी लक्षात ठेवा, हाय का नाही. आकृती नावाची पोरगी रुची ऋषीला दिली. ती पुत्र भावनेने दिली. पुत्र भावनेने म्हणजे काय, तुम्हाला एक पुत्र आणि एक पुत्री जर झाली तर पुत्र आम्हाला द्यायचा, आम्ही सांभाळू, आणि पोरगी तुम्ही सांभाळा. रुची प्रजापतीला ती दिली. दिल्याच्या नंतर त्यांचं लग्न झालं. त्यांचं लग्न झाल्याच्या नंतर त्यांच्या पोटी देव आले. रुची प्रजापतीच्या पोटाला यज्ञ नारायण आले. यज्ञ नारायण भगवान की
हा एक अवतार आहे. यज्ञ नारायण आले. यज्ञ नारायण आल्याच्या नंतर यज्ञ नावाचा पुत्र रुची प्रजापतीने सांभाळला आणि पुत्री मात्र मनुष्य स्वयंभू शतरूपीने मुलगा सांभाळला आणि मुलगी मात्र रुची प्रजापतीने सांभाळल्याच्या नंतर आता यज्ञ केल्याच्या नंतर काय करावं लागतं? दक्षिणा द्यावं लागते. बामण बोलल्याच्या नंतर त्याला दक्षिणा द्यावा लागते. यज्ञ करायचं म्हणलं दक्षिणा द्यावा लागते. मग यज्ञाची बायको कोण? दक्षिणा. त्या मुलीचं नाव ती दक्षिणा नावाची जी मुलगी होती ना तिचा सारा यज्ञाशी विवाह करून दिला. कुर्या सदाशिव मंगल सावधान. त्यांचं लग्न लावलं आणि दक्षिणा नावाची मुलगी त्याच यज्ञाला दिली आणि त्यांचा विवाह संपन्न झाला. प्यार से कहिए राधे श्याम. आकुती आता देवहूती. देवहूती नावाची 2 नंबरची पोरगी बघायला. देवहूती नावाची पोरगी त्या ठिकाणी ती भगवत नामचिंतन करत असायची. पण आता तुमच्यासारखे जे असणारे खरोखर आमच्यासारखे तुमच्यासारखे परमार्थिक लोक आपल्याला आवड असती सप्ताह असला की महाराजांना चहा प्यायला बोलवायचं, जेवायला बोलवायचं, सेवा करायला बोलवायचं, चहा वगैरे वगैरे. आपल्याला वाटतं थोडी कमी आपल्या सेवा घडली पाहिजे. तसं असतं स्वयंभू म्हणून आणि शत्रुपाई धार्मिक होते. धार्मिक म्हणजे आता ब्रह्माजीचेच पुत्र म्हटलं तिथे काय विषय का? मग त्या ठिकाणी नारद महर्षी आमच्यासारखे असणारे खरोखर दिंड्या काढ, कुठं काय कर, यात्रा काढ, कुठं रामकृष्ण हरी म्हणायला, कुणाला माळा घालायला, कुणाला मंत्र दी, कुणाला गुरुमंत्र दी, अशा पद्धतीने साधू संतांचं काम. नारद महर्षी त्या ठिकाणी यायचे आणि आल्याच्या नंतर काय करायचं? साधू संतांचं काय काम आहे? मुखातून काय निघणार? रामकृष्ण हरीच निघणार ना. आल्याच्या नंतर नारद महर्षी भगवंताचं चिंतन करायचे. नारायण. सर्वांनी टाळी वाजवायची, सर्वांनी भजन म्हणायचं. नारायण नारायण श्रीमन्नारायण नारायण 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 श्रीमन्नारायण श्रीमन्नारायण श्रीमन्नारायण
आशिकी राधेश्याम. फार गोड कथा आहे, मजा येते बघा, लक्षपूर्वक ऐकायची कथा. हा, याच्यासारखा आनंद स्वर्गात सुद्धा नाही. तुका म्हणे वैकुंठात जे दुर्लभ आहे, तुका म्हणे जे वैकुंठी दुर्लभ, विशेष हा लाभ संत संगे. मृत्यू लोकामध्येच हा लाभ प्राप्त होतो आणि हे विशेषतः तुमचं आमचं भाग्य. मनुष्य जन्म आपल्याला मिळाला आणि कळाला आणि भगवंतासाठी सुद्धा वेळ द्यायला मिळाला, याच्यासारखं परम भाग्य काय आहे. म्हणून याच्यामध्ये फार आनंद आहे, फार गोडवा आहे. हा चला, म्हणून आकुती नावाची, प्रसूती नावाची जी पूर्वी 2 नंबरची होती ना, हा, ही असरी खरोखर आपल्या आई वडिलांची लाडकी लेक आहे. त्या ठिकाणी नारद महर्षी आले. आल्याच्या नंतर त्यांना आसन टाकावं, त्यांना पाणी द्यावं, त्यांना चहा करावा, त्यांचा आदर करावा, असे संस्कार लेकरावरती असतात. गाली संतासी आसने, गाली संतासी आसने, पूजा करी काया वाचा मने, पूजा करी काया वाचा मने, एका जनार्दनी जाणे, एका जनार्दनी जाणे, इथिले पुरावी, साडी मांडी परते टाकी, साडी मांडी परते टाकी, साडी मांडी परते टाकी, साडी मांडी परते टाकी, वासुदेव नाम घोगी, वासुदेव नाम घोगी, आ मोक्षाय लीला सुखी, मोक्षाय लीला सुखी, नाम स्मरता दार्य, साडी मांडी परते टाकी, साडी मांडी परते टाकी, साडी मांडी परते टाकी, साडी मांडी परते टाकी. राधेश्याम. हा, नारद महर्षी स्वयंभू शतरूपेच्या घरी आले आणि आल्याच्या नंतर त्या ठिकाणी शतरूपेने त्यांचा आदर केला. त्यांना चहा पाणी वगैरे सगळं काय व्यवस्था मस्त पैकी त्यांची पूजा वगैरे केली आणि केल्याच्या नंतर त्या ठिकाणी नारद महर्षी कर्दम ऋषीची कथा सांगू लागली. हा, आपल्या जसं महाराष्ट्रामध्ये कर्जत तालुक्यामध्ये आत्मदेव नावाचा असताना खरोखर महान योगी राजसंत आहेत. त्यांना सगळं कळतं अंतर्ज्ञानाने, एवढी तपश्चर्या आहे त्यांची. कायिक वाचिक मानसिक सगळं त्यांचे साधन आहे. आजही त्यांनी जर गोड असं चिंतन केलं, भजन केलं तर कुठवरही ऐकावं असं वाटतं, गोड भजन. हा, तसं त्या ठिकाणी कर्दम ऋषी नावाचे साधू होते. फार महान पुरुष होऊन गेले, फार महान पुरुष. कर्दम ऋषी त्या ठिकाणी, कर्दम ऋषीची कथा आमचे असणारे नारद महर्षी शतरूपेला सांगू लागले. कारण कर्दम ऋषीने 10,000 वर्ष तपश्चर्या केली. एवढी कठोर तपश्चर्या, एवढी कठोर तपश्चर्या, एवढी कठोर तपश्चर्या. ही तपश्चर्या पाहून कर्दम ऋषीची असणारी तपश्चर्या पाहून भगवान विष्णू प्रगट झाले आणि त्यांच्या डोळ्यातून पाणी निघलं. पाण्याचा थेंब खाली पडला, त्याचा असणारा बिंदू सरोवर तयार झाला. देवाच्या डोळ्यातला एक थेंब पाण्याचा पडला तर त्याचा सरोवर निर्माण झाला. सरोवर. एवढा मोठी तपश्चर्या. ही पाहून, ही ऐकून त्या ठिकाणी आमच्या शतरूपा मातेचं सर्व मन द्रवलं. मनामध्ये विचार केला, एवढे मोठे साधू, एवढे मोठे असणारे साधना करणारे साधक, परमात्म्याचे भक्त, सातत्याने त्यांची कथा नारद महर्षी मला सांगत असतात. मनोमन विचार केला, देवा मी आजपासून त्यांना पती रूपाने स्वीकारणार आहे. हा, कर्दम ऋषीला पती म्हणून मानलं.
कर्दम ऋषी त्या ठिकाणी खरोखर पती रूपाने इकडे शतरूपीने त्यांना स्वीकारलेला आहे. ते साधनेमध्ये मग्न आहेत. तर शतरूपा राजकुमारी आहे, राजकन्या आहे. राजकन्या ही ऋषीला कशी देतील? आणि ऋषी काही साधा ऋषी आहे का? तो कितीतरी असताना खरोखर वर्षाचा, कितीतरी वयाचा म्हातारा, त्याला ऋषीची कन्या राजकुमारी कशी देतील? परंतु मनामध्ये विचार केला, मुलगी मोठी झाली की बापाला काळजीच असते. मग त्या ठिकाणी मुलीचं लग्न करायचं, कसं करायचं, काय करायचं, कुठे करायचं, काय कुठे स्थळ शोधायचं? शोध घेता घेता त्या ठिकाणी मुलीच्या लक्षात आलं की आपल्यासाठी स्थळ शोधतायत. मुलीने सांगितलं, पप्पा माझ्यासाठी स्थळ शोधू नका, मी लव्ह मॅरेज करणार आहे म्हणले. ठीक आहे. तेव्हा पप्पा दादा काही म्हणत नव्हते. बाबा माझ्यासाठी स्थळ शोधू नका, मी मनोमन असर कर्दम ऋषीला पती म्हणून स्वीकारलेला आहे. टचकन असं डोळ्यामध्ये पाणी आलं स्वयंभू म्हणून ज्याने शतरूपेचा. अरे मुली, हे कसं तू असताना अवघड निर्णय घेतला? अरे तू एक राजकुमारी आहे, राजघराण्यातली आहे, तुला कधी ऊन वारा माहित नाही, पाऊस वारा माहित नाही, कष्ट करायची माहित नाही, आणि एक ऋषीची पत्नी कशी होणार तू? अरण्यामध्ये कशी राहणार तू? झोपडीत कशी राहणार तू? कष्ट सहन कशी करणार तू? हे कसं शक्य आहे? तिने सांगितलं, मला काही सांगू नका, मला भगवंताने प्रेरणा दिली आणि मी त्यांना पती रूपाने स्वीकारलं. प्यार से कहिए राधे गोपाल कृष्ण भगवान. मी त्यांना पती रूपाने स्वीकारले. ठीक आहे. आई वडिलांना वाईट वाटलं, नारद महर्षींना बोलून घेतलं. नारद महर्षी शतरूपाने स्वयंभू म्हणून कर्दम ऋषीच्या आश्रमामध्ये गेले. गेल्याच्या नंतर कर्दम ऋषी आपल्या साधनेमध्ये आहेत. साधकाची दशा उदास असावी, उपाधी नसावी अंतर्बाह्य, लोलपिता काही निद्रेत जिनावे, भोजन करावे परिमित. त्या साधकाची दशा उदास होती आणि त्या ठिकाणी कर्दम ऋषी साधना करत होते. सगळे मिळून त्यांच्या कुटियामध्ये गेले. ऋषींना प्रणाम केला. नमस्कार दंडवत प्रणाम, नमस्कार दंडवत प्रणाम. नारद महर्षींनी त्यांना हलवलं. कर्दम महाराज, तुमच्या आश्रमामध्ये आम्ही आलेलो आहोत, जरा डोळे उघडा. म्हटले कशाला आलात? अहो म्हटलं अशा अशा पद्धतीचं काम आहे. साधना करता करता त्यांनी डोळे उघडले आणि पाहिलं तर राजकुमारी, एक राजा, राजाची पत्नी, नारद महर्षी. अरे तुम्ही इथे कशाला आलेला आहात? सांगितलं, आमच्या मुलीने तुम्हाला म्हणून मन स्वीकारलेला आहे पती रूपानं. त्यावेळेस कर्दम ऋषीने सांगितलं, अरे 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 असं कशाला करताय तुम्ही? मी म्हातारा माणूस आहे, मी साधना करतोय, मी ईश्वर भक्ती करतोय, हे योग्य नाहीये. नाही नाही, तिने सांगितलं, महाराज मी तुम्हाला पती रूपाने स्वीकारलेलं आहे, मला काही पुढे सांगू नका. ठीक आहे म्हटले, पण माझ्या काय अटी राहतील? या अटी मान्य असतील तर ठीक आहे मान. मग काय? काही नाही म्हटले, एक संतान झाल्याबरोबर मी परत साधना करणार, परत तपश्चर्या करणार म्हटले. हो असं म्हटल्यानंतर शतरूपा त्या ठिकाणी म्हणाले, काय आपले ते देवहूती म्हणाले, हरकत नाही महाराज, काही हरकत नाही. देवहूतीने असा शब्द दिला, गांधर्व पद्धतीने विवाह लावून दिला नारद महर्षीने. तिथेच अरण्यामध्ये आलीला गटी समीपनवरा, घेऊन यावा घरा ग्रहयुक्ते, समपार्थ पूजन करा, अंतरपटा ते धरा, दोघे वधुवरा करा विभुवी. तुझ्या सदा शुभमंगल शुभमंगल सावधा
होती चाणे कर्दम ऋषीचा विवाह लावला आणि लावल्याच्या नंतर जड अंतःकरणाने त्या ठिकाणी स्वयंभू म्हणून आणि शत्रुपा आईबाप जड अंतःकरणाने आपल्या राज्यामध्ये गेले. मुलीला सांगितलं, बेटी लक्षपूर्वक आता राहा, पतीची सेवा कर, पतीची आमता अनुसरुणी पतिव्रता आणायसे आत्महिता भेटे. पतिव्रता त्या ठिकाणी पतिव्रतेप्रमाणे त्या ठिकाणी पतीची सेवा कर. आता टेन्शन घेऊ नको. हा काही पतिवार्ता असतात, काही पतिव्रता असतात. पतीचे पती बसला की असताना खरोखर बिचारी म्हणत असती, महाराज तुम्ही जर गेलात ना तर मी अन्न खात नाही, चहा पीत नाही, पाणी पीत नाही, तुम्हाला येऊन तर काही खा नाही. तो म्हटला, रे मला उद्या मीटिंग आहे मीटिंग. हा ती म्हटली ठीक आहे की मग याचं दररोज असं होतं, ड्युटी संपली की घरी पळायचं, ड्युटी संपली की घरी पळायचं, ड्युटी संपली की घरी पळायचं. सगळे मित्र नाराज. काय राव म्हणायचे, साहेब आमच्या बरोबर एन्जॉय करत नाही, चहा पीत नाही, बसत नाही, उठत नाही, गप्पा चप्पा काही नाही. ती म्हटले काही नाही, आमची पत्नी काहीच खात नाही पीत नाही मी नसल्यावर. बरं म्हटले ठीक आहे, एक परीक्षा घेऊन बाबा म्हटले जरा ठीक आहे म्हटले, परीक्षा घ्यायचं ठरवलं. बायकोला म्हटला उद्याच्याला मला असताना कचेरीमध्ये मीटिंग आहे. ती म्हटली हरकत नाही, 4 वाजता उठून चहा डबा वगैरे सगळं करून देते, टेन्शन घेऊ नका. लवकर उठली, चहा डबा वगैरे सगळं काही करून दिलं. पण तो इतका पुढचा होता, म्हणतात ना बायकांच्या अंगात किती नखरे असतात राधा, 36 आणि पुरुषांच्या 72. बघा आमचे महाराज त्याचे काही राधे हा बायकांच्या अंगात 36 नखरे आणि पुरुषांच्या अंगात 72 नखरे असतात. पुरुष इतका चालाक होता, ते म्हटला ठीक आहे, डबा बिबा घेतला आणि बायको घरात गेली की जिन्यातून वर गेला आणि वर जाऊन बसला. वर जाऊन बसल्याच्या नंतर इकडे तिकडे पाहिलं, 80 पर्यंत गेली. तिला वाटलं आता ही पाप्याचा बाप गेल्याच्या नंतर तिला असं भूक लागली होती. तिने लगेच शेवायचा भात काढला, खात शिजवला. त्याच्यात इतकं मोठं तूप टाकलं, म्हशीचं दूध टाकलं, सगळं काही टाकलं, साखर टाकली, हलवीती. तुम्हाला सांगते शेवायचा भात लवकर शिजवतो पण निवत नाही. ती असताना चमचेने हलू त्या ठिकाणी बिचारीने खाल्ला. ते उरून सावण्यातून बघतोय, रोज ऐकत होता तुमच्याशिवाय चहा पीत नाही, तुमच्याशिवाय पाणी पित नाही. पण जशी साखर तूप टाकायची आणि तो भात हलवायचा तसं याचा तिडक उठायचा, तसा याचा राग जास्ती अनावर व्हायचा. त्याने वरून पाहिजे की असताना हलवीती खाती. भरा 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 अख्खा बघून भात वाढला. मावशी काय सांगू तुम्हाला, अख्खा भात वाढल्याच्या नंतर भात संपतोय लगेच पेढेवाला आला. पेढे घ्या पेढे. ती म्हणली कसे दिले पेढे? ते म्हणला 100 रुपये पावशर. ती म्हटली ते अर्धा किलो, 200 रुपयाचे पेढे. ती ओढले लाभारे बरकत्रे लाभारे. पेढे संपले. शेंगावाला आला, शेंगा घ्या शेंगा. ताज्या शेंगा, रानातून काढून आणलेल्या वल्ल्या शेंगा. कशा दिल्या म्हटला 50 रुपये किलो. ठीक आहे घ्या म्हटले, 50 रुपये किलो घेतल्या. तेवढ्या 20 फसम केल्या ना. मग ऊसावाला आला. ऊस घ्या केवढ्याला म्हणले 5 रुपयाला 2 द्या म्हणले. ऊसही खाल्ला महाराज, शेंगाही खाल्ले, पेढही खाल्लं, सगळंच खाल्लं. आणि वरून सावण्यातून बघत याचं तीळ तापायचं. अरे रे 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 लय पोटातून आग उठायची. आता काय करून काय नाही असं त्याला वाटायचं. जसं इकडं माल उडून तसं त्याचं डोकं उठायचं ना. तो 5 वाजून 5 मिनिटांनी ज्या नजर चुकीने दारात आला. ही दारात तोंड पडून बसलीच होती. ती म्हणली आहो पाप्याचा बाप, कशी झाली कचेरीची मात. तो मला भगुलभर शेवयाचा भात. ती म्हणली आहो असे काढे बेडे. तो म्हणला 200 रुपयाचे अर्धा किलो पेढे. ती म्हणली आहो असं काय करता, नीट काहीतरी सांगा. तो म्हणला 50 रुपयाच्या शेंगा. ती म्हटली कधीच नाही अशी कामाला धुसफूस. तो म्हणला 10 रुपयाचं 2 ऊस. अहो ती म्हणली तुम्हाला कसं कळलं? तो म्हणला तुला माझ्याशिवाय कसं कळलं? कधीच गिळत नाही म्हणली ना, आज कसं गिळ. रोज म्हणते पाणी पित नाही, चहा पित नाही, आज एवढं मोठं खाल्लं म्हटले. हे सगळं चुकीचं आहे. म्हणून काही पतिव्रता असतात, पतीची आमता
अनुसरुणी पतिव्रता अनायसे आत्महिता भेटेची ना तुका म्हणे पतिव्रता तिची देवावरी सत्ता. आज सगळ्या महान पतिव्रतेचा दिवस होता. आज अख्ख्या महिलाचा दिवस. वट सावित्री पौर्णिमा, पतिव्रता नारीचा दिवस. वडाची पूजा केल्याशिवाय काही खायचं नाही. खाल्लं का तुम्ही? नाही. पुन्हा सोडलं का? नाही. नाही. बरोबर. अशा पद्धतीने आज महान पतिव्रतेचा दिवस आहे. पती पत्नी मध्ये बी असताना खरोखर प्रेम असलं पाहिजे तरच असताना जीवन सुखी जातं बघा. एक महान पतिव्रता होती. सकाळपासून उठली, सारून घेती, सडा टाकती, रांगोळी काढती, देवपूजा करती, अमक करती, तमक करती, 10,000ची नवऱ्याने साडी आणली, ती नेसली, अलंकार घातले, नाकातलं घातलं, कानातलं घातलं, गळ्यातलं घातलं, गाड्या बांगड्या घातल्या. नवऱ्यांजवळ बोलवलं, म्हणला माय आज लई गोड दिसते ग पप्पाची माय. एवढी नटून खटून कुठं चालली? ती म्हणली माय मी आज वडाला चालले की हो. ते म्हणलं वडाला कशामुळं? अहो तुम्ही 7 जन्म मला नवरा भेटावा म्हणून मी वडाची पूजा करायला चालली. ते म्हणला माय पप्पाची माय किती चांगली तू. मी रोज तुला दारू पिऊन हाणतोय तरी तुम्हाला असं करतो माझ्यासाठी 7 जन्म मागती. ती म्हणली काय करू तुमच्यासारखा हिरा परत भेटणार नाही ना. हा वळून बिळून ती काय गिड घालून आली. ती पोळ्याची पूजा करून आली, आंब्याचा निवड दाखवून आली, डाळ पीठ काय असेल ती सगळं वारुळाला वाहून आली. वडाची पूजा केली आणि बिचारी आली. आल्याच्या नंतर लगेच वकिलाला बोलवलं आणि नोटीस लिहायला लागली. नोटीस लिहिली आणि म्हणली पप्पेच बाबाच्या सही करा. पप्पेच बापाने वाचलं. ते म्हणला पप्पेची माई कशाला सही करायला होती? काय नाही म्हटली 7वा जन्म संपलाय ना आता 8वा सुरू झाला. ते म्हणलं सकाळी तर तू मागितलं 7 जन्म वडाला की ह्याच नवरा भेटा. ती म्हणली 7वा संपला की आता 8वा लागला दुपारून. म्हणून तुमची सही मागते. प्यार शिकली राधे. आज वटपौर्णिमा आहे, महिलांचा दिवस आहे. सती सावित्री त्या ठिकाणी तिने सुद्धा तरी वडाची पूजा केली होती. वडाला सीता मातेने दिलेला आशीर्वाद आहे, अक्षय वट आहे. त्याची जो पूजा करेल ना त्याला अक्षय सुख भेटत असतं, सौभाग्याचं सुख भेटत असतं. सीता मातेने दिलेलं वरदान आहे. कारण सीता मातेने साक्षी मागितली होती ज्यावेळेस असताना खरोखर त्या ठिकाणी राजा दशरथाला पिंडदान द्यायचं होतं. लक्षपूर्वक आहे का? फार मजा आहे, फार गोड कथा आहे. हा विषय आला म्हणून सांगते वटपौर्णिमेमुळे. आज या ठिकाणी त्या ठिकाणी सांगितलं सीतामैयाने मी राजा दशरथाला पिंडदान दिलं. राजा दशरथाने माझं पिंडदान स्वीकारलं. कारण काही असणारी खरोखर त्रुटी होती संविधानामध्ये आणण्यासाठी, सामान आणण्यासाठी राम लक्ष्मण गेले होते. तेवढ्यामध्ये दशरथाने पिंडदान मागितलं आणि मी पिंडदान दिलं. राजा दशरथाने स्वीकारलं. म्हणून याला असताना प्रभू रामचंद्र आणि लक्ष्मण आले आणि त्यावेळेस सीतामैयाने सांगितलं प्रभू रामचंद्रा मी पिंडदान दिलं, काळजी करू नका. पण नवऱ्याची जात. नवरा म्हणला याला साक्षी कोण आहे? 72 कुडीचं
हा आहे का नाही? लक्ष आहे ना? राधाने काय सांगितलं? घरी गेला मांडू नका नाही तर मालकाला. प्यार से कहिए राधे श्याम. हा प्रभू रामचंद्र होते तरी सीतामाईला त्यांनी आडवं लावलं बघा. म्हणले याला साक्षी कोण आहे? पिंडदान दिलं तू. त्यावेळेस सीतामाईने काय केलं? ब्राह्मणाला पहिली विनंती केली. म्हटली ब्राह्मण देवता तुम्हाला हात जोडते, तुमच्या देखत तुम्हीच पिंडदान केलं आणि तुमच्या हाताने मी साक्षी द्या. म्हटली खरं. आता ब्राह्मणाला वाटलं हिला जर साक्षी दिली तर प्रभू रामचंद्र परत काय अभिषेक पिंडदान करणार नाही, आपली दक्षिणा बुडल्याशिवाय राहणार नाही. ब्राह्मण जर का लालची पण नाही त्याला सोडून बरं का तरी देवघातलं चाललं आपलं. प्यार से कहिए राधे श्याम. ती म्हटली नाही नाही मैया मला माहित नाही तू पिंडदान की दिलं की नाही, राजाने स्वीकारलं की नाही. सीतामाईला राग आला. ती म्हणली ब्राह्मणाला किती दिलं तरी भीक मागेच होता, तुमची समाधान राहणार नाही म्हटली. असा शाप दिला. ब्राह्मण तिथून नाराज झाले. मग नंतर प्रभू रामचंद्र म्हणले आता कोण आहे साक्षी? गाई होती तर गाईला सांगितलं गो माता तू पवित्र आहेस ना, तुझ्यामध्ये 33 कोटी देव राहतात ना, तू तरी खरी साक्षी दे. त्यावेळेस तिने सांगितलं ब्राह्मणच खोटा बोलला ना, आपण कशाला खरं बोलायचं. ती म्हटली नाही मलाही माहित नाही सीतामाई तू पिंडदान दिलं राजाने स्वीकारलं की नाही. त्यावेळेस सीतामाईने तिला शाप दिला. म्हणले सगळं अंग तुझं पवित्र राहील पण तोंड तुझं अपवित्र राहील. एकदा खोटं बोललं तर हा परिणाम आपण सकाळपासून संध्याकाळपर्यंत किती वेळा खोटं बोलत इथले नाही बरं का, सगळ्या जगात सांगते. आमच्या कथेला आले कुणी सुद्धा खोटं बोलत. राधे श्याम. ठीक आहे. प्रभू रामचंद्र म्हटले आता कोण साक्षी आहे? त्यावेळेस तुळशी होती. तुळशीचं रूप होतं. तुळशी मातेला हात जोडले. म्हटले तुळशी मैया तुम्ही तरी साक्षी द्या. मी राजाला पिंडदान दिलं, महाराजांनी स्वीकारलं. तुळशी मैयाने असं नकारार्थी मान हलवली. मैया मी पण नाही पाहिलं. तुळशी मैयालाही शाप दिला. सांगितलं तू सुद्धा उकरड्यावर बसेल म्हटले. ठीक आहे. गंगा मैयाकडे हात जोडले. गंगा मैया तू तरी असली खरी साक्षी दे म्हटले. गंगा माई म्हणली सगळेच खोटं बोलेल, मी तरी कशाला खरं बोलू. गंगा माई म्हटली मी नाही बघितलं सीतामैया तू पिंडदान केलं की नाही. तिलाही शाप दिला. म्हटली तू एवढी सत्यवादी असून सगळ्या जगाचा पाप धुवून टाकते का? पीडिता पापता पोखिता तिरीचे पाद समुद्राचा या गंगेचे रेषे एवढी पवित्र असून तू सुद्धा खोटं बोलली. म्हटली तुला सुद्धा जिथं तू असताना असून सुद्धा दिसणार नाही आणि जिथं तुला उकरले जाईल ना एवढ्या जागेत तिथं तुझ्यात किडे दिसतील म्हटली. आजही त्या ठिकाणी ती परिस्थिती गयेमध्ये बुद्धगयामध्ये. मग त्या ठिकाणी अक्षय वट होता त्याला हात जोडले. सांगितलं बाबा तू तरी खरी साक्षी दे म्हटले. त्याने छातीवर हात ठेवला आणि सांगितलं सीतामैया प्रभू रामचंद्र महाराज मी खरी साक्षी देतो म्हटले. माझ्या सीतामाईने पिंडदान केलं आणि राजा दशरथाने ते स्वीकारलं. सीतामाईने त्याला आशीर्वाद दिला तू अक्षय होशील, तुझा कधीच नाश होणार नाही असा आशीर्वाद सीतामाईने दिलेला आहे. महान पतिव्रता सीतामैया. म्हणून सीतामैयाचं नाव घेतलं, वटाची पूजा केली तरी महिलांना त्या ठिकाणी सौभाग्य प्राप्त होतं. म्हणून त्या ठिकाणी वडाची पूजा करावं लागत असते. म्हणून त्या ठिकाणी सत्यवानाच्या सावित्रीने सुद्धा वडाची पूजा केली आणि हे करायला पाहिजे का? तर त्याचं नाव अक्षय वट आहे. म्हणजे अक्षय दिले, अक्षय अभय दानगा म्हणून अक्षय सुख देणारा हा वट वृक्ष आहे. प्यार से कहिए राधे श्याम. म्हणून आज सर्व महिलांनी त्या ठिकाणी वडाची पूजा केलेली आहे. आज तुम्ही सगळ्यांनी सरपतीला मागून घेतलेला आहे. काही महिला म्हणल्या असं नको गो मला पेताडे. काही बिचारा असं ज्यांचं चांगलं नवरा आहे त्यांनी मागितलं असं ठीक आहे, चांगल्या नवऱ्याला जपा. पेताडा असलं तर नका मागू, हरकत नाही. तुमची इच्छा आहे का? तुमच्या मनात काय चाललंय आम्हाला काय करणार आहे आणि कुणालाच काय करणार, तुमच्या नवऱ्याला तरी काय करणार आहे. राधे श्याम. चला आपला विषय कुठे चालला होता तर स्वयंभू शतरूपेने सांगितलं. कुणाला? देवतीला सांगितलं पतीची सेवा कर, पतीची आमता अनुसरुणी पतिव्रता आणायचे आत्महिता भेटे. सांगितलं पतीची सेवा कर. आता इथं तुला पतीशिवाय कोणीही नाही. त्या ठिकाणी आता कलियुगातले पती, महाराष्ट्रातले पती, कलियुगामध्ये आता लग्न झाले की नवरा नवरी कुठे जातात? गोव्याला, हनीमूनला, आहे का नाही, फिरायला विमानानं. तसं आमचे शत्रू पाणी करता मुळशी फिरायला गेले नाही.
कर्दम ऋषींनी लग्न झालं की डोळे झाकले, भगवत नाम चिंतन सुरू केलं आणि शतरूपिणी सुद्धा त्या ठिकाणी लाज धरली नाही की मी एक राजाची कन्या आहे म्हणून असं काही मनामध्ये अभिमान बाळगला नाही. पतीच्या सेवेला लागली आणि पतीची सेवा करू लागली. तिच्या पतीने कर्दम ऋषीने 1 वर्षपर्यंत डोळे उघडले नाही आणि तिने सुद्धा पतीचे चरण सोडले नाही. अशा पद्धतीने 1 वर्षानंतर कर्दम ऋषीने डोळे उघडले आणि पाहतात तर त्या ठिकाणी पुढे बसलेली आपली पत्नी देव होती. तिची काय अवस्था मनामध्ये विचार करतात. कर्दम ऋषी एक राजकुमारी असून सुद्धा किती तिने त्याग केला माझ्यासाठी, सर्वस्वाचा त्याग केला आणि माझी सेवा अहोरात्र करत बसलेली आहे इथं. म्हणून कर्दम ऋषी प्रसन्न झाले आणि कर्दम ऋषी म्हणाले, देवहूती मी तुझ्यावरती प्रसन्न आहे, माग तुला काय मागायचं ते. त्यावेळेस असं देवहूतीने मागितलं, एक पतिव्रतेसाठी दुसरं काय हवंय, एक मला गोड असा मुलगा हवाय, मुलगा पाहिजे. हा ठीक आहे असा आशीर्वाद दिला आणि आशीर्वाद दिल्याच्या नंतर एवढी ताकद होती कर्दम ऋषी मध्ये. कर्दम ऋषीच्या तप सामर्थ्याने त्यांनी एक मोठं विमान तयार केलं. त्या विमानामध्ये एक मोठी माडी तयार केली, बंगला तयार केला, त्याच्यामध्ये सुंदर गार्डन तयार केलं, त्याच्यामध्ये सुंदर असं सरोवर तयार केलं आणि सांगितलं त्या हिला देवतीला सांगितलं, पत्नीला सांगितलं, जा या सरोवरामध्ये आंघोळ करून ये. ती त्या सरोवरामध्ये गेली, आंघोळीला बुटकी घेतली. हजारो मुली अशा छोट्या छोट्या हात जोडून तिथं त्या कोण होत्या तर साक्षात रिद्धी सिद्ध्या होत्या. हात जोडून उभा होत्या. काय सेवा करायची तुमची, काय सेवा करायची तुमची, काय सेवा करायची तुमची, असं हात जोडून उभा होत्या. हा मग त्या ठिकाणी सगळ्या सिद्ध्या तिची असं सेवा करू लागल्या. नंतर कर्दम ऋषीने त्या दहामध्ये त्या पाण्यामध्ये डुबकी मारली आणि वरती निघाले. एवढे हजारो वर्षाच्या वयाचे ऋषी, पण त्या ठिकाणी 19 वर्षाचा मुलगा 21 वर्षाचा मुलगा दिसावा तरणे बांड दिसू लागले आणि दिव्य असं तेज त्यांचं दिसू लागलं. आणि त्यांनी प्रपंचाला सुरुवात केली तर त्यांना 9 कन्या झाल्या. 9 कन्या झाल्याच्या नंतर कर्दम ऋषी म्हणाले, आता बायकोला म्हणाले, आता मी मात्र तपश्चर्या करायला जातो. मी एक संतान होण्याचा शब्द तुला दिला होता, पण आता 9 पोरी झाल्यात, आता मला जाऊ द्या. त्यावेळेस असताना त्या देवहूतीने हात जोडले, सांगितलं, पती महाराज 9 संतान झालेले आहेत, पण मुली झालेल्या आहेत, मुलगा नाही झालेला. या मुली सगळ्या चिमण्या आपापल्या नवऱ्याच्या घरी उडून जात्यात, मी एकटीच राहणार आहे, माझ्यासाठी पुत्र हवाय. त्यावेळेस कर्दम ऋषीच्या लक्षात आलं, म्हटले ज्यावेळेस मी 10,000 वर्ष तपश्चर्या केली त्यावेळेस मला माझ्या भगवंताने आशीर्वाद दिला होता की तुला काय मागायचं मागून घे. मी म्हटलं मला काही नको, पण देव म्हटले मी तुला दिल्याशिवाय राहणार नाही, तर काय देणार आहे, मी स्वतः अवतार घेणार आहे तुझ्या पोटी. म्हणून त्या ठिकाणी कर्दम ऋषी म्हटले, अरे देवती मी कशाला अरण्यामध्ये जाऊ, म्हणून तिथेच थांबले. आणि नंतर थोड्या दिवसाने 24 अवतारापैकी एक अवतार कपिल ऋषीचा त्या ठिकाणी त्यांचं प्रागट्य झालं. कपिल भगवान की जय. कपिल महाराजांचं प्रागट्य झालं. कपिलाला 5 प्रदक्षिणा घातल्या आणि प्रदक्षिणा घातल्याच्या नंतर त्या ठिकाणी देवहूतीला आज्ञा मागितली, आता जाऊ का. ती म्हटली जायला हरकत नाही, पण पोरींचे लग्न करून जा. मग त्या ठिकाणी ब्रह्माजीचे 9 पुत्र आणि या ठिकाणी कर्दम ऋषीच्या 9 पुरी त्यांचा विवाह संपन्न केला. आणि त्या ठिकाणी आमचे कर्दम ऋषी तपश्चर्या करायला गेले आणि नंतर कपिल मुनीने अष्टांग योग सांगितला आपल्या आईला आणि अष्टांग योग सांगितल्याच्या नंतर ते असल्या गंगासागर त्या ठिकाणी गेले आणि तिथे समाधिस्थ झाले. आजही दर्शन करायचं म्हटलं तर त्या ठिकाणी संक्रांतीच्या वेळेला होतं म्हणतात, आम्ही तर उन्हाळ्यातच जातो, उन्हाळ्यात बी होते दर्शन, काय अडचण नाही. वरती मंदिर केलेलं आहे, मस्त पैकी अशा पद्धतीच्या गोड समाधी आहे तिथे कपिल ऋषींची. कपिल भगवान की जय. कपिल देवा तुम्हारे